कोल्हापूर शहराची हदवाढ होण्यासाठी अनेक तांत्रिक मुद्दे समजून घेण्याची गरज आहे। मुळात कोल्हापूर नागरिक विकास क्षेत्र प्राधिकरणाची स्थापना करताना अनेक त्रुटी राहिल्या होत्या। त्यामुळे हदवाढ करता येत नाही। त्यासाठी पूर्ण जिल्ह्याचा समावेश असलेल्या कोल्हापूर महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरण म्हणजेच KMRDA स्थापन करण्याची गरज आहे। त्यासाठी कोल्हापूरकर नागरिकांनी संघटितरित्या शासनाकडे मागणी करावी। याबाबत जनजागृती करण्यासाठी 1 ते 5 जून या कालावधीत सलग 99 तास दसरा चौकातील राजर्षी शाहूंच्या पुतळ्यासमोर आपण उपोषण करणार आहे, अशी माहिती उजळाईवाडीचे राजू माने यांनी पत्रकार परिषद दिली। कोल्हापूरची हदवाढ सध्याची नगरी विकास क्षेत्र प्राधिकरणामार्फत होऊ शकत नाही, असे सांगत राजू माने यांनी हदवाढ समर्थक आणि विरोधक या दोघांनीही यातील तांत्रिक बाजू समजून घेण्याची आवश्यकता असल्याचं स्पष्ट केले। 1942 साली कोल्हापूरची पहिल्यांदा हदवाढ झाली। त्यावेळी 8 गावे हदवाढीमध्ये घेण्याचा प्रस्ताव होता, मात्र 4च गावे घेण्यात आली। आता 2025 साली शहराच्या हदवाढीबाबत अजूनही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन नियोजनाबाबत पाऊल उचलत नाही। कोल्हापूर शहराला मेट्रो सिटीची आवश्यकता आहे। कोल्हापूर शहराची 10 लाख लोकसंख्या आणि 20 किलोमीटरचं परिघ असेल। त्याचवेळी महापालिका क वर्गातून ब वर्गात येईल आणि केंद्र तसेच राज्य शासनाचे भरघोस निधी कोल्हापूर शहराला मिळून त्यातून सुनियोजित विकास करता येईल। त्यासाठी कोल्हापूर महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरणाची स्थापना करण्याची मागणी कोल्हापूरकरांनी शासनाकडे केली पाहिजे। याबाबत जनजागृती करण्यासाठी 1 जूनला दुपारी 2 वाजता दसरा चौकातील राजर्षी शाहू पुतळ्यांजवळ उपोषणाला बसणार असून 5 जूनला सायंकाळी 4:30 वाजता जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन उपोषणाची सांगता करणार असल्याचं राजू माने यांनी ह्यावेळी पत्रकार परिषद दिली आहे। अशाच आणखी बातम्या जाणण्यासाठी सिंधू स्टार चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा, जेणेकरून आमचे जे पण न्यूज येतील ते सर्वात आधी तुम्हाला येतील। धन्यवाद।